यापूर्वी सुद्धा मी दोन चार दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की अभिजित दिपके भैया, तर त्यामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये जरांगे गेला. एकतर दिल्लीला फक्त फोटो सेशनसाठी गेले ते दिल्लीमध्येच. यांच्या ह्या जरांगेच्या 50 लोकांनी तिथं काय फरक पडत नव्हतं, कारण की लाखो तरुण तिथं होते. जरांगे गेला काय नाही गेला काय, लक्ष्मण हाके गेले काय नाही गेलं काय, नवनाथ वाघमारे गेला काय नाही गेला काय, आमच्या पाठिंब्याने ते आंदोलन मोठं होत नव्हतं किंवा लहान बी होत नव्हतं. म्हणजे त्यामुळं आमची त्या आंदोलनात गरज नव्हती, त्यामुळं आम्ही गेलो नाहीत. कारण की ते आंदोलन देशातील तरुणांनी खांद्यावर घेतलं होतं आणि खरं तर त्या अभिजित दिपकेंना तरुणांनी डोक्यावर घेतलेलं आहे. आणि त्याचा आपल्याला सुद्धा अभिमान असला पाहिजे, या महाराष्ट्रातील जनतेला अभिमान असला पाहिजे. आंबेडकरी तरुण येतो, आंबेडकरी तरुणानं एवढं करून दाखवलं आहे. देशाच्या संसदेला, देशाच्या केंद्र सरकारला झोकवून दाखवलं आहे. आणि जरांगेला आता पोट दुखणारच ना, कारण की तो आंबेडकरी समाजातला आहे, आंबेडकरी समाजातल्या माणसाचं. आणि एवढं केंद्रात जरांगेने ठरवलं होतं 1000-2000 लोक दिल्लीला जाणार नाहीत, यांनी लाखो लोक तिथं गोळा करून दाखवलेत. हे फक्त पोटदुखी दाखवण्यासाठी तिथं गेला. आणि तिथं सुद्धा दिल्लीमध्ये दिपकेंचं संपूर्ण नाव घेण्याचं त्याने टाळलं. फक्त अभिजित भैया, अभिजित भैया. लोकांना काय कळणार आहे अभिजित भैया, जास्त सोनम दादा ना अभिजित भैया. म्हणजे दुसऱ्यांचं घ्यायचं म्हटलं की जरा शॉर्टकट नाव घ्यायचं आणि जाणीवपूर्वक ते टाळत राहणार आहे. दुसऱ्याचं आंदोलन यांना मोठं झालेलं चालत नाही, दुसरे लोक मोठं झालेलं चालत नाही. गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडंच असावं लागतं. शरद पवारांपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि आता दुसऱ्याकडे गेल्यापासून यांच्या बुडाला आग लागलेली. आणि आता ही दिपकेंचं आंदोलन मोठं झालं, त्याच प्रकारे यांच्या बुडाला आग लागली. फक्त आता जाऊन काहीतरी तोंड दाखवायचं आणि नाव घेण्यास टाळवायचं, फक्त जनतेला दाखवायचं मी तिथं गेलतो, परंतु दिपकेंना श्रेय गेलं नाही पाहिजे, असं काहीतरी प्लॅनिंग करण्याचं सातत्यानं दिसतंय. 29 आंदोलन तो सुद्धा असू शकतं कुठंतरी. आरक्षण विरोधी लोकांचं सुद्धा 2-4 दिवसापासून सोशल मीडियावर चालवतो आरक्षण विरोधी. मग त्याच्यातूनच हा प्रकार असू शकतो. शरद पवारांना सुद्धा कुठंतरी हे डोक्याच्या, अभिजित दिपके हे मोठे डोक्याच्यावर झालेले दिसत आहेत. मग त्यातून हे कुठंतरी शरद पवारांनी यांना आदेश दिला असेल, एकनाथ शिंदेंनी यांना आदेश दिला असेल. आणि 2-3 दिवसापूर्वी तुम्ही हे सुद्धा बघितलं होतं की एकनाथ शिंदेंचे मंत्री त्या संभाजीनगरचे पालकमंत्री दिपकेंच्या घरी गेले आणि म्हटले दिपकेंचे माझे खूप नातेसंबंध जवळून आहे म्हटले. यापूर्वी कधी शिरसाट त्या घरी गेलेले दिसले नाही, यापूर्वी कधी दिपके आमच्या जवळचे म्हणलेले दिसले नाही. मोठा झाला म्हणजे आमचा आणि त्याचे वाईट दिवस असले की ते आमचा नाही म्हणायचं. म्हणजे फार राजकारणामध्ये कला येतं. हे सगळं शिंदे गटाने आणि विशेषतः शरद पवारांच्या आदेशानुसार, रोहित पवारांच्या आदेशानुसार जरांगेचं आंदोलन चालतं. त्यातूनच हे दिपकेंच्या आंदोलनाला थोडं कुठंतरी दाबण्यासाठी, त्याला झाकळण्यासाठी हे 29ची घोषणा केलेली दिसते. परंतु याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, कारण की दिपकेंचं आंदोलन निस्वार्थ आहे आणि हे आंदोलन सगळं स्वार्थासाठी चाललेलं आहे. मराठ्यांनी मतदान अगोदर यांनीच सांगितलं होतं ना, विधानसभेच्या टायमिंगला किंवा भाजपला मतदान करू नका, महायुतीला मतदान करू नका, विशेषतः शिंदे गटाला सोडून बाकीच्यांना मतदान करू नका म्हणून सांगितलं. कारण की अजित पवारांना बी यांचा विरोध होता आणि भाजपवाल्यांना विरोध होता. मग यांनी मतदान कसं केलं म्हणायचं, म्हणजे फुकटचं श्रेय कितीतरी दिवस घ्यायचं, काही आम्हीच केलं म्हणायचं, असं कसं चालन. ज्यावेळी जरांगेंनी ह्या महायुतीला विरोध केला आणि मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आमचा DNA म्हटल्याच्या नंतर ओबीसीला वाटलं आता जरांगेचाच पाठिंबा शरद पवारांना, त्यांना आपला पाठिंबा शरद पवारांना झटका दाखवला पाहिजे, आपण आपला पाठिंबा महायुतीला देऊ. निस्वार्थ ओबीसीनं त्या महायुतीला पाठिंबा दिला आणि महायुती सत्तेत आली. आणि आता त्याचं क्रेडिट बी ओबीसीने मतदान केल्याचं क्रेडिट बी यालाच घे म्हणा. एकतर राज्यात 12% असणारा मराठा समाज आणि राज्यामध्ये 50, 55, 60% ओबीसी समाज आहे, त्याचं क्रेडिट बी तूच घे म्हणा. म्हणजे फक्त क्रेडिट घेण्याचं याला घाई असती, बाकी काही नाही. नेमकीच आहे नाही आंबडला तरी आता कोणता शिकची आंबडला तो भेट देऊन पुढे झाला. हां काय भेटले का, काय असं कॉन्फिडन्स नाही बोलले, काय वाटलं
ठीक 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 मी परत फोन लागेल आता जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे की 29 ऑगस्टला शेवटचा आणि निर्णायक आमरण उपोषण होणार आहे. 28 तारखेचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला. खरं तर जरांगे प्रत्येक वेळी शेवटचंच आंदोलन म्हणताय आणि प्रत्येक वेळी एकतर सरकार पाडीन, सरकारला घरी पाठवीन, नाही तर मी असं काहीतरी करीन. प्रत्येक वेळी वल्गना धमक्या. ज्यावेळी लोकसभेच्या टायमिंगलासुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं, विधानसभेच्या टायमिंगलासुद्धा, मुंबईत गेल्यावरसुद्धा, आणि प्रत्येक वेळी एक तर सरकार जाईन नाही तर मी जाईन ही भाषा त्यांनी प्रत्येक वेळी केली. आता याचा बोध त्यांच्या जरांगेच्या मराठा समाजानेच घेतला पाहिजे. कारण की समाजाची किती दिवस दिशाभूल करायची आणि समाजाला किती दिवस वेड्यात काढायचे. खरं तर जरांगेच्या जागेवर आम्हीही असलोत आणि आम्ही जर असे खोटं सांगून प्रत्येक वेळी आंदोलन करत असलो तर आमच्या समाजाने सुद्धा आम्हाला हाणलं पाहिजे. म्हणजे उगं समाजाची दिशाभूल करायची आणि समाजाला काय मिळालं आहे. खरं तर ज्या ज्यावेळी तुम्हाला GR काढले जातात, GR तुम्ही वाचत नाहीत का जरांगेचा त्याच्यामध्ये अभ्यासच झालेला नाही का जरांगेला वाचायलाच देत नाहीत. जरांगीच्या माघारी काही डील होतात का की जरांगे तिकडे बसले असतो आणि मग प्रत्येक वेळी आता मुंबईला गेला होता त्यावेळी जिंकलो रे राजा हो, हे काय गणित आहे. आता उन्हात उपोषणाला बसल्याच्या नंतर संध्याकाळी तुम्ही GR काय अंधारामुळे दिसला नव्हता का तुम्हाला वाचायला, मग संध्याकाळी उपोषण सोडायची एवढी घाई का झाली होती. प्रत्येक वेळी उपोषण सोडायचं, प्रत्येक वेळी मंत्री बोलवायचे आणि ज्या मंत्र्याला शिव्या दिल्या त्याच मंत्र्यांना काही दिवसांनी पुन्हा लाडला शिव्या दिल्या, मग नंतर लाडदादा झाले, प्रसाद भाऊ झाले, विखे पाटलाला शिव्या द्यायच्या, मराठा उपसमितीहून हटवा म्हणायचं, पुन्हा त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या, हॉस्पिटलमध्ये गप्पा मारायच्या, इकडं येऊन आंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा करायच्या. खरं तर समाजाने याचा बोध घेतला पाहिजे किंवा आंदोलक किती खोटं बोलतोय आणि आंदोलक किती दिशाभूल करतोय. समाजाच्या नावावर बाजारीकरण सुरू आहे, बाकी काय असतंय. आणि ज्या गोष्टी देता येतात राज्य सरकारला त्याच्यापेक्षा मी तर म्हणतोय OBCचं वाटोळं करून त्यांना दिलेले आहेत. आता त्या येणाऱ्या काळात OBC सुद्धा त्या गोष्टीत न्यायालय आहे, पडताळणी समिती आहे, त्याच्यामध्ये दाद मागून त्या गोष्टी किती टिकतात नाही टिकतात. आता बऱ्याचशा ठिकाणी जे कुणबी प्रमाणपत्राला आव्हान दिल्याच्या नंतर ते कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेत, होणार आहेत. परंतु आता फक्त कुणबी प्रमाणपत्राचं चॉकलेट दाखवून समाजाची दिशाभूल सुरू आहे, बाकी काही नाही. काय प्रश्न विचारणार का? फॅन बंदच पाहिजे. AC बंद झाल्या का?